सामन्याला होते सुरुवात. तुम्ही पाहू शकता साई इलेव्हन मैत्री चषक 2025 मधला मेगा फायनलचा सामना, ज्या सामन्याची आतुरतेने आपण वाट पाहत होतो, तो सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय. मेगा फायनलचा सामना माऊली इलेव्हन विपक्ष तुम्ही पाहू शकता रत्नदुर्ग संघ कोकण या दोन संघाच्या दरम्यान मेगा फायनलची लढत. स्ट्रायकर गोलंदाज तुम्ही पाहू शकता योगेश म्हात्रे, मॅन फ्रॉम म्हात्रेपाडा, गोलंदाजीसाठी सज्ज. तर गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता रितेश, गोलंदाजी चेंज करण्यात आले. रितेश लेफ्ट हँड गोलंदाज, रितेश. सिद्धेश कुठे गेला तू? मेगा फायनल सुरू झालेले, 3 षटकांची लढत असेल. आयोजकांची, प्रेक्षकांची, खेळाडूंची सर्वांची विनंती होती की हा सामना 4 षटकांचा व्हावा. आपल्याकडे टाइम पुरेसा आहे, पण बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि सिरीज हे काढण्यासाठी आम्ही 3 षटकांचा सामना ठेवलाय. कारण सर्व सामने कालपासून 3 षटकांचे झाले, त्यामुळे 3 षटकांचे सामने आम्ही आता ठेवत आहोत. तर रितेश गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. तुम्ही पाहू शकता शॉर्ट ऑफला अमोल पाटील, शॉर्ट लॉंग ऑनला तुम्ही पाहू शकता योगेश म्हात्रे, मिड विकेटला पाहू शकता तुम्ही सूरज दुधकर. स्विच हिट, पहिला स्विच हिट करायचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स आणि बन बाउन्सचा देखील इशारा. पंचाच्या भूमिका तुम्ही पाहू शकता नवापाडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू प्रथमेश चौधरी, आणि त्याचप्रमाणे स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता परेश वाळके. हे 2 पंच मेगा फायनलसाठी सज्ज. चांगला आयोजन, दिमागदार असं आयोजन तुम्ही पाहिलं. साई इलेव्हन मैत्री चषक 2025. पहिला चेंडू वाईड, 1 बाउन्सचा कॉल सुद्धा दिलाय. रितेश गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. डीप एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही पाहू शकता सनीला, तर मिड विकेटला तुम्ही पाहू शकता सूरज दुधकरला. शॉर्ट पिच हलकासा ग्लान्स केलाय. अनिकेत स्वतः झेलच्या खाली, झेलपर्यंत पोहोचले होते, पण चांगला प्रयत्न केला अनिकेत यांनी. असं वाटत होतं झेल कॅरी करते, झेल सुद्धा आला, पण रनिंग मध्ये थोडेसे फ्लंबिंग झाले आणि त्यामुळे झेल जमिनीला दान झाला. आणि 2 धावा देखील कंप्लीट. 2ने अकाउंट ओपन केलंय. सॅम यांनी खूप सुरेख फलंदाजी केली. सॅमने आज सकाळपासून चांगला उत्कृष्ट फलंदाजीचा नजराणा पेश केलाय. 1 चेंडू 3 धावा. रितेश गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. शॉर्ट पिच चेंडू, स्विच हिट करायचा प्रयत्न होता. आशुतोष आणि करण या 2 खेळाडूंना बीट करत त्यांच्या डोक्यावरून फ्लाय ओव्हर चेंडू जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. चौकाराच्या साह्याने चेंडू कधी आरवला, फुटला, ओला झाला तरी तुम्हाला आयोजक कमिटीकडून जो चेंडू देण्यात येतो त्या चेंडूवर खेळावा लागेल. सकाळपासून तेच नियम आहेत. स्विच हिट खेळण्यामध्ये आतापर्यंत प्रत्येक चेंडूवर स्विच हिट खेळायचा प्रयत्न केला, यशस्वी झाले सॅम. एकच स्विच हिट त्यांचा फसला, बाकी सर्व चेंडूवर सॅम यांनी खूप सुरेख अशी फलंदाजी केली. धावा झाल्या त्या आता 7. 2 चेंडूच्या समाप्तीने धावसंख्या झाल्या 7. रितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. आता तुम्ही पाहू शकता शॉर्ट कव्हरला अजय पाटील, आणि शॉर्ट कव्हरला अजय पाटीलला पाहू शकतात. आणि अजय पाटीलच्या डोक्यावरून घेतलेला चेंडू सीमारेषा पार जातोय, तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खणखणीत षटकार, षटकार, षटकार. काय फलंदाजी केली. एकदा फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे सॅम यांच्यासाठी. चौफेर फटकेबाजी केली या फलंदाजाने. सकाळपासून सुरेख फलंदाजी केले. बॅक टू बॅक 2 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील हासिल केला. आणि यावेळी पाहिलं की शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये आणण्यात आला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लगावलेला एक सुंदर आणि नजाकत भरा असा फटका, डोळ्याचा पारणा फेडणारा फटका कव्हरच्या दिशेने. षटकार. धावसंख्या झाली ती तब्बल आता 13. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर शॉर्ट पिच चेंडू, यावेळी शॉर्ट एम पुल अँड पॉवरफुल, आणि चेंडू खेचलाय
डीप पॉइंटच्या डोक्यावरून गणगणित बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि दुसरा षटकार खेचलाय बॅक टू बॅक. काय फलंदाजी केले सॅम यांनी, खरं डोळ्याचा पारणं फेडलंय. नेत्र दीपक फलंदाजी, क्लासिकल बॅटिंग. खेळाचं एक रौद्र रूप काय असतं, एक आक्रमक रूप काय असतं, सॅम यांनी दाखवलंय. सकाळपासून फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आता तुम्ही पाहू शकतात कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक अजय पाटील यांना बाहेर पाठवण्यात आले 38 सर्कलच्या. शॉर्ट पिच चेंडू, यावेळी आगळा वेगळा फटका खेचलाय आणि चेंडूवर धावा मिळतील. नो +4 धावा मिळतील त्या 5. आगळा वेगळा फटका तुम्ही पाहिलात सॅम यांचा आणि या शॉटची व्हिडिओ ही व्हायरल झालीच पाहिजे, कारण एक आगळा वेगळा फटका होता. या फटक्याला तोड नाही आणि चेंडू गेलाय लॉंग लेगच्या स्वरूपात. नॉन स्टॉप चौकार, लॉंग स्टॉप चौकार आणि धावा झाल्या त्या तब्बल 24. काय फलंदाजी केली, 2 षटकार 2 चौकार 1 दुहेरी धाव 1 वाईड. तब्बल या धावेवर आल्या तब्बल 5 धावा आणि आता चेंडू शिल्लक असतील ते 2. 4 चेंडू मध्ये तब्बल 24 धावा. आशुतोष यांनी काहीसा कानमंत्र दिलाय. आता पाहूयात फ्री हिटचा चेंडू असेल. पुढील चेंडू हा फ्री हिटचा. स्विच हिट खेळायचा प्रयत्न, यावेळी त्यांचा आवडता फटका सजवलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाईन 1 बाउन्स ओव्हर द लाईन. येतोय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आणि धावा झाल्या 5 चेंडूवर 28. काय फलंदाजी केली. मेगा फायनल कशी असावी तर अशी असावी, कारण समोरच्या संघात त्यांना माहिती आहे तेवढेच ताकदवर असे फलंदाज आहेत. अमोल पाटील आहेत, प्रितेश पाटील आहेत, अजय पाटील आहेत. एक यंगस्टरने भरलेला हा संघ आहे, माऊली 11 हा संघ. मॅच बॉल आलेला आहे, शेवटचा चेंडू आहे. 28 धावा आतापर्यंत धावफलकावर लागले आहेत आणि सर्वच्या सर्व धावा यातील 2 ते 3 धावा कमी, बाकी चांगल्या धावा कुठल्या आहेत त्या. यावेळी शॉर्ट ऑफ पूल केलाय. पुन्हा एकदा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या वरून चेंडू खेचून काढलाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार पुन्हा एकदा नो, कारण अतिरिक्त बाउन्स तुम्ही टाकलाय. हाईट फॅक्टर आहे. पहिला तुम्हाला कॉल दिल्यानंतर दुसरा चेंडू तुम्ही अटेम्प्ट कराल तर तुम्हाला नोस देण्यात येईल. नियम आहेत ते तुम्हाला सांगतोय आम्ही पुन्हा एकदा. 1 बाउन्सच्या माध्यमातून नो आणि धावा मिळाल्या या चेंडूवर नो +4 आणि तब्बल धावा झाल्या 33. पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 33. काय फलंदाजी केली सॅम यांनी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खरंच मित्रांनो, मेगा फायनल मध्ये अशी फलंदाजी प्रथमच आम्ही पाहतोय ते कोकण विभागातर्फे. फुलटॉस चेंडू, यावेळी ऑन साइडच्या दिशेने चेंडू घेतलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल पुन्हा एकदा 1 बाउन्स ओव्हर द लाईन आणि बॅक टू बॅकचे 4 चौकार आम्ही बघितले सॅम यांच्या बॅटतून आणि लागोपाठचे 4 चौकार खेचणारा प्रथम फलंदाज ठरलाय तो सॅम. तर तब्बल 6 चेंडूचा सामना करत असताना 34 धावा कुठून काढल्या सॅम यांनी. काय फलंदाजी केले. सुरुवातीला तुम्ही पाहिलं की एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, त्यानंतर कव्हर पॉइंट, त्यानंतर फाईन लेग, त्यानंतर लॉंग स्टॉप, त्यानंतर मिड विकेट आणि त्यानंतर आता लॉंग ऑन. चौफेर फटकेबाजी केली या खेळाडूने. बॉलर्स नेम आहे ते योगेश म्हात्रे. 10PL मध्ये हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू. तुम्ही पाहू शकता दुबईमध्ये झालेली स्पर्धा त्याच्यामध्ये हॅट्रिक संपादन करणारा खेळाडू योगेश म्हात्रे. मॅन फॉन भुग्या या गोलंदाजावरही सुद्धा 2 ते 3 बाईक्स त्याच्या नावावर आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण आता पाहू शकतात आमच्या समोर सोनारपाडा गावाचा अपकमिंग यंगस्टार जर्सी नंबर 18 अनिकेत पाटील. या वर्षाच्या अकॅडमिक इयरमध्ये 1 बाईक स्वतःच्या नावावर त्यांनी कॅरी केले. यावेळी तेज तरार चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. प्रितेश पाटील चेंडूच्या खाली येतील, कुठलीच चूक झाली नाहीये. यावेळी फलंदाज होतोय तो बाद. चुकलं कुठे तर आकाश यांचं. सॅम चांगली फलंदाजी करतात. सॅमला 1 धाव करून द्यायची होती, मोठा फटका खेळायला गेले, बाद झाले. अशा वेळी फलंदाजाचं एकच काम असतं की समोरचा खेळाडू जर चांगली फलंदाजी करतोय तर तुम्हाला 1 धाव ही करून द्यायची असते. तसं झालेलं नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली.
फलंदाज बाद झालाय, त्यामुळे आता नवीन बॅट्समन मैदानात जातील ते प्रणय. चांगली फलंदाजी केली मागच्या सामन्यात प्रणय यांनी. पहिल्या चेंडूवर आकाश बाद झाले, त्यानंतर प्रणय यांनी चांगला समाचार केला. 2 षटकार 2 चौकार लगावले सेमीफायनलच्या लढतीमध्ये प्रणय. अनिकेत पाटील आमच्या समोर लॉंग ऑफला तुम्ही पाहू शकतात, डीप लॉंग ऑफला तुम्ही पाहू शकतात अनिकेत पाटील यांना. तर लॉंग ऑफला तुम्ही पाहू शकता लॉंग ऑनला अमोल पाटील, त्याचप्रमाणे तुम्ही मिड विकेटला पाहू शकतात अजय पाटील, स्क्वेअर लेगला पाहू शकता तुम्ही सनी यांना. तर मिड ऑनला तुम्ही पाहू शकतात करण ठाकूर, त्याचप्रमाणे सुरत दुधकर याला तुम्ही पाहू शकता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये. शॉर्ट कव्हरमध्ये तुम्ही सुरतला पाहू शकता, रितेशला तुम्ही पॉईंट रिझनला पाहू शकता. शॉर्ट पिच चेंडू, तेज तरार चेंडू, प्रचंड वेग, वेगावर स्वार झाला हा गोलंदाज. मी आधीच म्हटलं होतं योगेश म्हात्रे हे नाव मी आवर्जून का घेतो, कारण भारताची एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहिली 10PL मध्ये दुबई शारजा स्टेडियममध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज आहे तो योगेश म्हात्रे, मॅन फ्रॉम म्हात्रेपाडा. खोदून काढलाय चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू गॅदर केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय योगेश म्हात्रे. बुग्याने कमबॅक करून दिलाय, आता सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलंय, पुन्हा एकदा कमबॅक केलंय. मावली 11 संघाने लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकले. पहिल्या चेंडूवर आकाश यांना तब्बूचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर प्रणय यांना बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. शॉर्ट पिच चेंडू, तेज तरार चेंडू, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. यावेळी तुमची कसोटी लागेल. भुक्या विरुद्ध तुम्हाला खेळायचा असेल तर तुमची कसोटी प्रणाला लागते. वेगावर स्वार झालेला हा गोलंदाज असतो, एकदा याला लाईन ते लेंथ भेटली तर भल्या फलंदाजांना तो शांत ठेवतो. आणि असंच कायचा प्रकार दाखवत असताना 4 चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा कमबॅक. फुलटॉस चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू, यावेळी खडे खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, अयशस्वी झाला आणि बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव टाकले. तर या स्पर्धेतील पहिलं मॅडन षटक पाहायला मिळणार का, कारण पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर ते 4 चेंडू सलग निर्धाव. तर मॅडन साठी सज्ज योगेश म्हात्रे बुग्या आणि तेज तरार चेंडू. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल कारण स्ट्राईक सॅम यांच्या जवळ असेल आणि 2 धावा आल्या. 2 धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 35 37 39 बॉल हवाय का. दोन षटकाच्या समतेवर धावसंख्या झाली ती 39. पहिल्या षटकात 37 धावा आल्या. त्यानंतर या षटकामध्ये आकाश यांनी जर 1 धाव घेतली असती तर सॅम यांच्याकडे स्ट्राईक लागली, 5 चेंडू मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण प्रणय यांनी लगातारचे 4 चेंडू निर्धाव केले आणि शेवटच्या चेंडूवर धाव आली 2. नंतर या स्पर्धेतील पहिलं मॅडन षटक पाहायला मिळालं असतं योगेश म्हात्रे उर्फ भुग्या यांच्या मार्फत. अनिकेत यांच्याकडे ऑप्शन आहे, अनिकेत यांच्याकडे चेंडू वळवण्याची कला आहे. 2 हाताने चेंडू वळवतात, ऑफ स्पिन लेग स्पिन मारा करतात. गोलंदाजीकडे तुमच्याकडे आशुतोष चव्हाण आहेत. गोलंदाजीसाठी तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत, त्या ऑप्शनचा तुम्ही योग्य प्रकारे वापर करायला पाहिजे. पहिल्या षटकामध्ये 37 धावा आल्या, त्यानंतर कमबॅक करून दिला भुग्या यांनी, अवघ्या 2 धावा खर्च केल्या. 39 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचा षटक, शेवटचा गोलंदाजीसाठी सज्ज आहे ते सुरत दुधकर, मॅन फ्रॉम वसार. अजून एक चांगला खेळाडू सुरत दुधकर वसार, तुम्ही पाहू शकता मॅन ऑफ द सिरीज बुलेट. स्वतःच्या नावावर त्यांनी स्वप्नवत त्यांची सुरुवात होती आणि त्यांचं स्वप्न सुद्धा होतं, ते पूर्ण झालं. आता स्ट्राईकला येते पुन्हा एकदा सॅम. पहिला चेंडू वाईड, धावसंख्या झाली आता 40. फुलटॉस चेंडू, चुकीला माफी नाही. यावेळी बैठक शॉट, सर्वेश फटके यावेळी लगावले ते फलंदाज सॅम यांनी. काय फलंदाजी केली मित्रांनो, सर्व साईडला फटके दाखवले. यावेळी बैठकचा फटका दाखवला आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार, धावसंख्या दिली आहे 46. भला मोठा आव्हान आता उभा केलंय. एक हाती किल्ला लढवतोय सॅम आणि तब्बल
आतापर्यंत 40 धाव्यांवर खेळतोय. 9 चेंडू 40 धावा. 9 चेंडू 40 धाव्यांची गरज. 40 धावांवर खेळतोय तो सॅम. उत्कृष्ट फलंदाजी मेगा फायनल. यावेळी पुन्हा एकदा चेंडू खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक रितेश चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईन सीमा रेषे पार. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. 10 चेंडू मध्ये 46 धाव्यांची विस्फोटक इनिंग तुम्ही पाहू शकता सॅम यांच्या माध्यमातून. तर मी आताच म्हणेन की आजपर्यंत एकही अर्धशतक किंवा 50 आम्हाला पाहायला मिळाली नाही, तर सॅम यांच्या बॅटमधून ती पाहायला मिळते का? तर पाहूया. कालच्या सत्रात आम्ही पाहिलं की प्रेम धावसंख्या देखील कंप्लीट झाली 52. संघाची धावसंख्या कंप्लीट झाली 52. आता पाहूया सॅम कशी फलंदाजी करतात. 4 धाव्यांची गरज. वैयक्तिक शॉर्ट पिच चेंडू होता, तेज तरार चेंडू होता, वेगवान होता. चेंडूने उसळी दिली. आतापर्यंत तुम्ही पाहू शकता तिसरा ते चौथा कीपर बदलण्यात आला. अमोल पाटीलने विकेट किपिंग केली, प्रितेशने केली. आता स्वतः रितेश आशुतोष आलेत. पाहूयात शेवटचे 3 चेंडू शिल्लक. स्विचिट खेळायचा प्रयत्न होता, आगळा वेगळा फटका खेळला. आशुतोष स्वतः कॅचच्या खाली जाते. सूरज दुधकर झेलसाठी आणि काय झेल पकडला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. जवळ जवळ शॉर्ट मिडॉनला जाऊन आज झेल पकडला आणि फलंदाज बाद होतोय तो सॅम उर्फ समीर. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे सॅम साठी. खरंच मित्रांनो फायनलला काय फलंदाजी केले. तब्बल 12 चेंडू मध्ये 46 धाव्यांचे विस्फोटक इनिंग खेळलाय तो सॅम. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या दाखवा सॅम साठी आणि एकदा बॅट दाखवा सॅम. प्रेक्षकांची तुम्ही मन जिंकली. खूप सुंदर अशी फलंदाजी सॅम यांच्या माध्यमातून. सूरज दुधकर यांनी कमबॅक केलाय. 4 चेंडू झालेत. बॅट्समन आले ते बॅटर कोण आहे? फलंदाजीसाठी आले ते आता अभय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लेफ्ट हँडेड फलंदाज अभय. धावा झाल्या त्या 52. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. त्याच्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. तर पाहूयात शेवटचे 2 चेंडू 52 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फलंदाज बीट झालेत. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 53. शेवटचा चेंडू स्ट्राईकला असेल ते प्रणय. चांगली फलंदाजी केली पण या सामन्यात भुग्या यांनी पूर्णपणे त्यांना शांत ठेवलं. तब्बल 4 चेंडू निर्धाव त्यांना टाकले. तर बघूया शेवटचा चेंडू आहे. दडपण झुगारावा लागेल. शेवटच्या चेंडूवर जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. धावा आल्या पाहिजेत. पाहूयात कशा प्रकारे आता धावा होतात. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू कट केलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. अनिकेत चेंडूच्या खाली येतील आणि झेल ड्रॉप केलाय. अनिकेत यांनी सध्या थोडीशी गचाळ फिल्डिंग केली या सामन्यामध्ये. तर मी पाहू शकतो आशुतोष यांच्याकडून सुद्धा चुकी झाली आणि 1 धावेचं रूपांतर. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा आल्या. धावा झाल्या 55 आणि आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये 56 धाव्यांची गरज. 18च्या सरासरीने आता या धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 56 धाव्यांची गरज. तर या मॅचच्या दिशेने दुसऱ्या फेरीसाठी तोपर्यंत आम्ही रजा घेतो. थोडा वेळ थांबतो. 18 चेंडू 56ची गरज.
सिद्धेश 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 कॉम्बॉक्स मध्ये सिद्धेश. तर याच दरम्यान तुम्ही पाहू शकता आपले सन्माननीय आणि माननीय अतिथी आणि आमचे प्रमुख पाहुणे, या स्पर्धेचे आयोजक उद्योजक आमचे माजी नगरसेवक सभापती तुम्ही पाहू शकता संजय दादा पावशे यांचं आगमन झालंय. तर सिद्धेशांना विनंती आहे की तुम्ही जरा आता इथेच थांबा, थोडं पाहुण्यांचं इकडं चेंडूची मागणी. एक मिनिट. नवीन चेंडू देण्यात यावा. याच दरम्यान तुम्ही पाहिली रॉयल एंट्री आमचे माजी नगरसेवक श्री संजय दादा पावशे यांची या सामन्याला त्यांनी उपस्थिती दाखवली. कालच्या सामन्यामध्ये सकाळी 9 वाजता उपस्थिती दाखवून स्पर्धेचा उद्घाटन सोहळा त्यांनी पार पाडला. त्यानंतर खेळाडूंचे हस्तांदोलन केलं, त्यांना सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर चालू असलेला सामना तुम्ही पाहू शकता. दादा तुमच्या माहितीसाठी मेगा फायनलची लढत आहे. 1 इनिंग कंप्लीट झाली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये रत्नदुर्ग हा कोकण विभागातील संघ, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा संघ मेगा फायनलमध्ये धडक मारली आणि मेगा फायनलमध्ये ओपनच्या संघाविरुद्ध खेळत असताना तब्बल 55 धावा कुठल्या 3 षटकांमध्ये. आणि आपला ओपनचा संघामध्ये तुम्ही पाहू शकतात ग्रामीणचे खेळाडू आता भिवंडीमधून बिलॉंग करत असताना प्रितेश पाटील स्ट्रायकिंग एंडला असतील, नॉन स्ट्रायकिंग एंडला तर स्ट्रायकिंग एंडला असतील ते अमोल पाटील मॅन फ्रॉम सोनारपाडा. तर आता वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मेगा फायनलची लढत आहे. 3 षटकात झालेली आहेत. 3 षटकांमध्ये प्रति 18च्या सरासरी 56 धावा करायच्या आहेत. आणि दिलेल्या टायमावर वेळेवर उपस्थित राहणं ही संजयदादा पावशे यांची ओळखच आहे. कालच त्यांनी सांगितलं मी मेगा फायनलला 6 ते 6:15च्या दरम्यान उपस्थित राहणार आणि बरोबर 6:15 झालेत. स्ट्राईकला फलंदाज असतील ते अमोल पाटील आणि नॉन स्ट्राईकला असेल ते प्रितेश पाटील. गोलंदाजी मार्कवर आकाश सज्ज आणि समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. जिथे क्षेत्ररक्षक जाळा लावला होता त्या जाळ्यामध्ये फसलाय आणि एक मोठा मासा गळाला लागलाय. तो अमोल पाटीलच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागलाय तो पहिला मावली 11 या संघाला. गाव टू गाव गटातून तुम्ही पाहू शकता तर ब्राह्मणदेव हा संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर सिंधुरत्न हा संघ सेमीफायनलमध्ये पात्र झाला. तर साहेबांची एक विनंती होती, त्या विनंतीला मान देऊन आम्ही 3ऱ्या क्रमांकाने 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा ठेवलं. आणि त्या साहेबांनी एक नवीन संकल्पना आणली की पुढच्या वर्षी जे संघ सहभागी होतील सिंधुदुर्ग, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण कुठलाही संघ त्या प्रत्येक संघाला इथे हजेरी लावल्यावर त्याला एक मोठी ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करायचं. एक चांगली संकल्पना. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आमच्या संजयदादा पावशे साहेबांसाठी. आज त्यांनी दाखवलेलं आपल्या कोकण विभागावर दाखवलेलं हे प्रेम, हे त्यांच्या प्रेमापोटी असलेली ही संकल्पना आणि खूप चांगली अशी संकल्पना. आता स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकता अजय पाटील नवीन फलंदाज. यॉर्क मध्ये चेंडू तेज तरार चेंडू होता. खोलवर मध्ये डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला. चांगला बॅकअप सुद्धा पाहायला मिळाला आपल्याला तिकडे. वाईडची अपील करण्यात आला पण वाईड यॉर्कर होता त्यामुळे पंचांनी अपील फेटाळली. धावा झाल्या त्या आता बाईच्या स्वरूपात 1-2 चेंडूंचा सामना आतापर्यंत संपला. आकाशाने खूप सुरेख अशी गोलंदाजी केली. ओपन विपक्ष कोकण ग्रामीणचे खेळाडू आणि आता आपल्या विभागातील आगरी ग्रामीणचे खेळाडू यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत कोण भारी आहे ते येणारा काल ठरेल. प्रितेश पाटील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला, चेंडू फसलाय. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळाली ती 1. चांगली सुरुवात पाहिली तुम्ही. सॅम यांच्या माहितीनुसार मी साहेबांना सांगू इच्छितो तब्बल 46 धाव्याची मॅरेथॉन इनिंग केली सॅम यांनी. समीर यांनी पहिल्या षटकात तब्बल 37 धावा कुठून काढल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोलवर पद्धतीचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली आता ती 6. 4 चेंडूचा सामना संपलाय आणि धावा झाल्या त्या 6. संकल्पना कशी असावी, आयडिया कशी असावी तर ती संजयदादा पावशे यांच्यासारखी.
कारण प्रत्येक संघाला ट्रॉफी जिंकणं हे सर्व महत्त्वाचं असतं. ट्रॉफीसाठी हा प्रत्येक खेळाडू खेळत असतो. पुढील चेंडूसाठी सज्ज. यॉर्कमध्ये हा चेंडू होता, ड्राईव्ह केला अजय पाटील यांनी. या चेंडूवर सुद्धा एक धाव कंप्लीट होईल. शेवटचा चेंडू पॉवर प्लेतील षटकातील आणि ती संकल्पना दादांनी आणली आणि राजापूर विभागातील, चिपळूण विभागातील जो कुठलाही कोकण विभाग आहे, रायगडच्या पुढील जोही संघ या स्पर्धेमध्ये भाग घेईन त्याला आम्ही ट्रॉफी देणार. आणि ही आठवण, ही प्रेमापोटी असलेली आठवण आहे आणि ती आम्ही तुम्हाला देऊ. तर पुढच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवा. आणि यावेळी स्लॉक स्लिपचा फटका खेचून काढलाय सर्वात लांब आणि सर्वात दूर. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चुमंतर षटकार. तर या स्पर्धेसाठी देखील तुम्ही पाहू शकता प्रथम क्रमांक ते चतुर्थ क्रमांकापर्यंत आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचच्या संपूर्ण ट्रॉफीज, पारितोषिक ही आम्हाला लाभली होती. आमचे माननीय सन्माननीय श्री संजयदादा पावशे, माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे माजी स्थायी समिती सभापती, या संपूर्ण जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहे. कोपर गावाची आणबाण शान सुद्धा आहेत. रमेश दादा म्हात्रे यांचे आवडते नगरसेवक आणि त्यांचे पाठीराखी सुद्धा आहेत. अशा बऱ्याचशा भूमिका आहेत त्या संजय दादा पावशे यांनी निभावल्यात. आणि टायमाचं बंधन काय असतं ते संजय दादा पावशे यांनी दाखवलं. काल उपस्थित झाले, बरोबर एक्झॅक्ट 9:30 वाजता आले, उद्घाटन सोहळा पार पाडला. याच दरम्यान आगमन होते ते आमचे आयरेगावचे प्रमोद पाटील यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती आहे की साहेब या आमच्या VIP डाईस मध्ये आस्था नसतं वा. तर प्रमोद पाटील यांचं सुद्धा आयोजन कमिटीकडून हार्दिक हार्दिक स्वागत. वेळेला मान देऊन या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. तर पाहूया आता मेगा फायनल सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये त्या धाव्यांची गती हवी होती, आता धावा आल्या त्या 13. 18च्या सरासरीने धावा करायच्या होत्या, 13 धावा तर आल्या आहेत आणि गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतोय तो. गोलंदाज कोण आहे? ऋतिक राहुल गोलंदाजीच्या मार्क 13 आला. पहिल्या षटकामध्ये 13 आलाय. 18ची सरासरी राखायची होती. प्रितेश पाटीलकडे ती धमक आहे, अजय पाटीलकडे ती धमक आहे. दोन्ही खेळाडू आहेत आपल्या भिवंडी परिसरातले आहेत आणि आक्रमक फलंदाज आहेत. एक खेळाडू भरोडी गावातून बिलॉंग करतो, तो दुसरा खेळाडू सुरई गावातून बिलॉंग करतो. चांगले असे खेळाडू तुम्ही पाहू शकता. आक्रमक पवित्रा धारण केला. शॉर्ट पिच चेंडू, यावेळी स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा घेतली. स्ट्रॉंग अपील पंचांकडे, अपील सुद्धा फेटाळून लावले पंचांनी, कारण त्यांना माहिती आहे फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये आहे. आता उर्वरित 10 चेंडू आहे. 10 चेंडूंचा आता सामना तुम्ही पाहू शकता. पुढील चेंडू तुम्ही पाहू शकता. अजय पाटील स्ट्राईकवर आहे, खोदून काढलाय चेंडू. यॉर्क पद्धतीचा वाईड यॉर्कर. प्रत्येक चेंडू हा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत, कारण त्यांना माहिती आहे मिड ऑन आणि लेग स्टंप, मिडल स्टंपवर जर चेंडू हाताळले तर चेंडू सीमारेषा पार बाहेर जाणार. यामध्ये शंका नाही. अजय पाटील यांना थोडंसं थांबवलंय. यावेळी समोरच्या दिशेने खेचून काढलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू फ्लाय होत सीमारेषा पार जाईल. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता तब्बल 21. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या आतापर्यंत 35. 8 चेंडू 35 ची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. 50-50 सामना आहे. मेगा फायनलची लढत. काल तुम्ही पाहिलं सेमीफायनल, हाय व्होल्टेज सामना. शॉर्ट पिच चेंडू यावेळी विरकावून दिलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय का? चेंडू षटकार आहे का काय आहे तर पाहूयात. आमचे व्हॉलेंटियर्स तिकडे आहेत, काय तो निर्णय द्या. आणि पंचांनी ऑलरेडी डिक्लेअर केलंय की हा षटकार आहे आणि षटकार हा चेंडू आहे तो षटकार. क्षेत्ररक्षक बाहेर गेलेत. आमची जी प्रॉपिंग क्रीज होती, बाउंड्री लाईन्स होती, त्या बाउंड्री लाईन्स वर त्यांचा पाय पडलाय असं काहीतरी दाखवत असताना तर व्हॉलेंटियर्स तिथे आहेत. चेक करू आम्ही. व्हॉलेंटियर्स आहेत.
तर षटकार निर्णय कळवण्यात आला व्हॉलंटियर्स कडून, पण पंचांना माहिती होतं आधीच की हा षटकार आहे, त्यामुळे त्यांनी आधीच षटकार घोषित केला होता. तरी आम्ही व्हॉलंटियर्सला विचारलं कोणावरही अन्याय नको म्हणून हा चेंडू जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅकचा अजय पाटील यांच्या बॅटमधून षटकार. 2 चेंडू लगातारचे 2 षटकार खेचत सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केलंय, पुन्हा एकदा कमबॅक केलंय आणि आता 7-29 समीकरण आले ते 7-29. काही होऊ शकतं कारण ऑन साइड आहे, हवा आहे, हवेच्या दिशेने फलंदाजी करायची, पण एखादा चांगला षटक हाताळलं तर सामना पुन्हा एकदा रत्नदुर्ग बाजूच्या लागू शकतो. यावेळी खोदून काढलाय, एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल मग प्रितेश पाटील यांनी नकार दिला. आता 6 चेंडू 29 ची गरज, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला 5 षटकार मारावेत लागतील आणि गोलंदाज असतील ते राजा यांच्यावर तुम्हाला आक्रमण करणं तेवढंसं सोपं नाहीये, कारण दादा माहितीनुसार लागोपाठच्या 3 सामन्यात एकही षटकाराने चौकार खाल्ला नाही या गोलंदाजाने. एवढे सुरेख गोलंदाजी केले, 2 मॅच सुद्धा घेतले बॅक टू बॅक. राजा यांनी थोडेसे इंजर्ड सुद्धा झालेत, नस त्यांची क्रॅम्प आलाय, तरी ते क्रिकेट खेळत आहेत कारण खेळाची आवड आहे, जिद्द आहे. 6 चेंडू 29 ची गरज. राजा सुरेख गोलंदाजी, आतापर्यंत 7 विकेट कॅरी केल्यात या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने. खूप सुरेख अशी गोलंदाजी राजा यांच्या मार्फत आम्हाला पाहायला मिळाली. तर नामी संधी आली आहे. आमचे संजय दादा पावशे माननीय सन्माननीय नगरसेवक 3 षटकार लगावले तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. पहिला षटकार तर उडवलाय. आता पाहूया येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 23 धाव्यांची गरज. 5 चेंडू 23, 5 चेंडू मध्ये 23 धाव्यांची गरज. प्रमोद पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झाले, आमचे आयरे गावाचे. प्रितेश पाटील यांच्याकडे ती क्षमता आहे. पहिला चेंडू व षटकार. यावेळी शॉर्ट बॉल. पंचांकडे अपील केली आहे, अपील उचलून धरली का नाही तर नाही. तर आता यावेळी प्राइस तुम्हाला लागू होणार नाही. आता पुन्हा तुम्हाला नव्याने 3 षटकार मारावे लागतील. तर तुम्ही कसेही 3 षटकार लगावतात तरी तुम्हाला आता 1000 रुपये. 1 षटकार लगावलाय. पाहूयात प्रितेश पाटील फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेचून काढलाय, लॉंगॉनच्या दिशेने. यावेळी नकार दिला अजय पाटीलने. आता सामन्यामध्ये शिरकाव केलाय रत्नदुर्ग या संघाने आणि या संघावर सकाळी ऑब्जेक्शन झाली. त्याचप्रमाणे आमचे प्रबोधदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. तर तुम्ही स्थानपन्न व्हा, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवा. असं 3 चेंडू समीकरण बदलला अजय पाटील. यावेळी पंचांचे दोन्ही हात स्वेअर आणि धावा झाल्यात त्या आता 34. चांगली सुरुवात. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजय पाटील यांच्याकडे आता ती क्षमता आहे षटकार मारायची आणि खेचलाय. अजय पाटील यांनी चेंडू खेचून काढलाय सीमारेषा पार. सर्वात लांब, सर्वात दूर चेंडू जातोय सीमारेषा पार, आर पार, सीमा पार. षटकार. 2 चेंडू 15 ची गरज. एखादा खराब चेंडू सामन्याला कलाटणी देऊ शकतो, पण राजा यांच्यावर सुद्धा आक्रमण केलं. ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाज होतो ते बाद कमबॅक. पलटवार काय असतो दाखवलाय राजा यांनी. आणि आता सामना आणि मेगा फायनल जिंकण्यासाठी फक्त 1 चेंडू दूर आहे. तो संघ म्हणजे रत्नदुर्ग संघ. सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या जिल्ह्यामधून मेगा फायनलिस्ट मध्ये आलेला हा संघ दाखवून दिलाय की आम्ही सुद्धा कमी नाहीये. आज 200 ते 300 मीटरहून आम्ही लांबून आलो आणि का आलो हे दाखवून दिलंय या संघाने. आम्ही कोकणातले असलो तरी आमच्यामध्ये खेळाची तेवढी धमक आहे, चमक आहे. आमच्या ग्रामीणच्या खेळाडूंवर मात करत असताना 1 चेंडू 14-15 धाव्यांची गरज. काय मेगा फायनल झाली. 30 षटकांची लढा. शेवटचा चेंडू. 1 चेंडू 15 धावा. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेचून काढलाय. चौकार जरी आलाय तरी सामना जिंकलाय
तो रत्नदुर्गा या संघाने आणि चॅम्पियन ठरलाय साई 11 मैत्री चषक 2025 मधला रत्नदुर्गा संघ मेगा फायनल जिंकलाय. तर हार्दिक हार्दिक अभिनंदन आमच्या आयोजकांकडून, आमच्या मान्यवरांकडून आणि आमच्या जमलेल्या सर्व प्रेक्षकांकडून रत्नदुर्गा संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक देखील, कारण या संघाने सुद्धा चांगली फाईट केली. आमचे ग्रामीणचे खेळाडू होते, सर्वात चांगले खेळाडू होते. पहिल्या षटकात जी फलंदाजी केली सॅम यांनी, खरंच खूप वाकण्याजोगी फलंदाजी. तब्बल 46 धावा कुठून काढल्या सॅम यांनी आणि सामना जिंकलाय तो आता रत्नदुर्गा या संघाने. तर थांबूया थोड्या वेळ आम्ही. काय करू माहिती का? तर थोड्याच वेळात आम्ही बक्षीस समारंभाला सुरुवात करू. ज्या वेळेची आपण वाट पाहत होतो, मेगा फायनलिस्ट तुम्ही पाहू शकतात, चॅम्पियन्स ठरलाय तो रत्नदुर्गा हा संघ. चांगला परफॉर्म केला. तब्बल 14 संघांमधून हा संघ क्वालिफाय झाला आजच्या दिवसात आणि कालच्या 12 संघांमधून क्वालिफाय झालेला संघ तुम्ही पाहू शकतात. माऊली 11 2 संघांमध्ये झालेली मेगा फायनल. चांगली फलंदाजी तुम्ही पाहू शकता. सॅम यांनी एक हाती फलंदाजी केली, तब्बल 46 धावा कुठून काढल्या आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. तुम्ही पाहू शकतात. आता थोड्याच वेळात प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळा आमचे जमलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही येतो जे मान सन्मान सुद्धा करणार आहोत. तर सुरुवातीला आम्ही मान सन्मान करू आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करू. मेगा फायनल आमचा एक इरादा होता की स्वच्छ सूर्यप्रकाशात झाली पाहिजे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात मेगा फायनल देखील झाली. आणि हेच असतं, कारण स्पर्धेला कधी गाळबोट नाही लागला पाहिजे. नाहीतर प्रत्येक खेळाडू असतं, प्रत्येक टीम असते, बोलते मला एकच ओव्हर भेटली, माझा अंधार झाला, माझा हे झाला. तर यामध्ये काही कारण नाही राहिलं. सर्व संघांना बरोबर 3-3 षटकांचे सामने खेळायला मिळाले आणि सामना देखील चांगला झाला.